ट्रायकोडर्मा आपण बघू शकतो. हा महाबीजचा ट्रायकोडर्मा आहे. जवळपास रासायनिक बुरशीनाशकाचं जर बघितलं आपण तर रासायनिक बुरशीनाशकांची किंमत जास्त असते. दुष्परिणामी मगाशी सांगितले शरीरामध्ये गेलं तर जाऊ शकते, पचन क्षमतेवर परिणाम होतो किंवा वेगवेगळे रोग होऊ शकतात. मग आता दुसऱ्याला पर्याय काय तर ट्रायकोडर्मा हे जैविक कीटनाशक आणि बुरशीनाशक आपल्या समोर आहे. याची सुद्धा आपण कांद्याच्या याला बीज प्रक्रिया करू शकतो. किंमत जर बघितली तर त्याच्या जवळपास रासायनिक बुरशीनाशकाच्या निम्मी किंमत आहे, निम्मीपेक्षा कमी किंमत आहे. आणि प्रमाण जर बघितलं तर आता 1 किलो आपण बघू शकतो कांद्याचं बियाणं आहे ज्याची आपल्याला बीज प्रक्रिया करायची तर साधारण 10 ग्रॅम 1 किलोला बियाण्याला ही ट्रायकोडर्माची बुरशीनाशकाची पावडर लागते. आता प्रत्येकाकडे आपल्याकडे काही वजन काटा असतो 10 ग्रॅम मोजायचा हे काही हे नाही. मग त्याच्यामध्ये काय की ढोबळमानाने जवळपास 8 पेटीचं एक जे खोकं आहे जे आपण नेहमीप्रमाणे आपल्या याच्यात वापरतो तर त्याच पद्धतीने आपल्याला हे 10 ग्रॅम आपल्याला 1 किलोसाठी वापरायचं आहे. याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आपल्याला घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पातळ या बियाण्यावर आपल्याला पसरायचं आहे. असं केलं. आता एवढं केल्याच्या नंतर असं पातळ पद्धतीने आपल्याला हे पावडर आणि बियाणं एकजीव करायचंय. आता हे करत असताना आपल्या लक्षात येईल की थोडंसं हवेमध्ये किंवा जी वातावरणातली हवा आहे त्याच्यामुळे उडतंय किंवा त्याला व्यवस्थित चिकटणार नाही. त्याच्यात काय करायचं आपल्याला थोडं असं पाणी एकदम कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाणी असं शिंपडायचंय. असं पाणी शिंपडून परत अशा पद्धतीने हे एकजीव करून घ्यायचंय. आता हे एवढं केल्याच्या नंतर सगळं बियाणं आपल्याला हलक्या हाताने चोळायचंय. कारण कांद्याच्या बियाण्याचा गर्भ जो आहे तो थोडासा नाजूक प्रकारातला असतो. जास्त जोरात जर चोळलं तर त्याचा उगवण क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. त्याच्यामुळे हलक्या हाताने आपल्याला चोळून घ्यायचंय. एवढं केल्याच्या नंतर थोडंसं आंबट ओलं आपलं ते करायचंय. हे झाल्याच्या नंतर आपल्याला सावलीमध्ये 2 ते 3 तास वाळवायचंय. बीज प्रक्रिया करताना शक्यतो आपलं जर नियोजन त्या दिवसाचं असेल तर ज्या दिवशी नियोजन असेल त्याच्या पेरायच्या 2 ते 3 तास आधी किंवा कांद्याचं बियाणं टाकायच्या 2 ते 3 तास आधी बीज प्रक्रिया करायची. जास्त जर का आपण त्याच्यामध्ये विलंब केला किंवा लवकर केलं तर त्याचे परिणाम जे आहे ते योग्य परिणाम दिसून येणार नाही. आणि सर्वांना कृपया विनंती की ट्रायकोडर्माची जेव्हा बीज प्रक्रिया करणार आपण त्याच्यात कोणत्याच प्रकारचं तुमचं दुसरं बुरशीनाशक असू द्या, कीटकनाशक असू द्या, टॉनिक असू द्या किंवा जे बाजारामध्ये भेटणारे विविध घटक जे आहे की जे उगवण क्षमतेवर परिणाम करतात त्यांचे टाकण्याची गरज नाही. ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया आपल्याला फक्त ट्रायकोडर्माच टाकायचे. त्यावेळेस त्याच्यात कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक वगैरे किंवा कुठल्याही प्रकारचे इतर घटक आपल्याला टाकायचे नाहीये.